नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। 22 तारखेला होणाऱ्या श्री राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेची जोरदार तयारी देशात सुरू आहे। रायगड जिल्ह्यातील अनेक गावात 22 तारखेला मांस, मच्छी, दारू विक्रीला बंदी घालण्यात आली। ग्रामपंचायतीने तसे आदेशच विक्रेत्यांना दिलेत। जिल्ह्यात धार्मिक वातावरण असताना काही समाजकंटक मात्र याला गालबोट लावण्याचं काम करत आहेत। दिनांक 19 जानेवारी रोजी पहाटे पोलीस नाईक राकेश मेहतर आणि सहाय्यक फौजदार ठाकूर हे अलिबाग सामरी खिंड येथे गस्तीवर असताना त्यांना बीडवागळे गावचे जागरूक पोलीस पाटील नंदकुमार म्हात्रे यांनी बीडवागळे हद्दीत एक टेम्पो संशयितरित्या फिरत असल्याचा फोनवरून कळवलं। पोलीस लागलीच घटनास्थळी रवाना झाले। त्यावेळी बीडवागळे गावातील पोलीस पाटील, तरुण आणि ग्रामस्थ मंदिराजवळ जमले होते। पहाटे 2:30 वाजण्याच्या सुमारास कामतवाडी गावाकडून कुरडूसकडे जाणारी एक संशयास्पद होंडा शाईन ही नंबर प्लेट नसलेली दुचाकी ग्रामस्थांना आढळली। दुचाकी चालक पळून जात असताना त्यांना पोलीस आणि गावकऱ्यांनी पकडलं। हे पाहून दुचाकीच्या मागून येणारा टाटा इंट्रा V30 मॉडेलचा टेम्पो क्रमांक MH48CB 0383 चा चालक टेम्पो रस्त्यातच चालू स्थितीत थांबवून टेम्पोतून उडी मारून अंधाराचा फायदा घेऊन शेतात पळून गेला। या टेम्पोच्याच मागे MH46 AZ 4346 या क्रमांकाची रिक्षाही होती। रिक्षा चालकांनाही रिक्षा रस्त्यात उभी करून धूम ठोकली। गावकऱ्यांनी या दोघांचा शोध घेतला, मात्र ते सापडले नाहीत। त्यानंतर पोलीस आणि गावकऱ्यांनी टेम्पोची तपासणी केली असता टेम्पोमध्ये गोवंशीय जनावरांना दाटीवाटीने बसवल्याचं आढळलं। यामध्ये 4 गायींच्या मुसक्या आवळून त्यांचे पाय रस्सीने बांधून क्रूरपणे कोंबलं। पोलीस आणि गावकऱ्यांनी तात्काळ गोवंशीय जनावरांची सुटका केली आणि आपला मोर्चा पकडलेल्या दुचाकी स्वाराकडे वळवला। दुचाकी स्वाराला धाकात घेऊन विचारणा केली असता त्याने त्याचं नाव नागेश रामा लेंडी आणि साथीदाराचं नाव शशिकांत दामोदर हंबीर असल्याचं सांगितलं आणि दोघेही अलिबाग कामतवाडी येथील रहिवासी असल्याची माहिती त्यांनी दिली। या दोघांना टेम्पोमधील गुरांबाबत विचारणा केली असता ही गोवंशीय गुरं त्यांनी कामतवाडीतून विकत घेतल्याचं सांगितलं। तसंच जनावरांना टेम्पोमध्ये निर्दयतेने कोंबून कत्तल करण्याच्या इराद्याने घेऊन जात असल्याबाबतची माहिती दिली। अखेर पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलं असून पळून गेलेल्या आरोपींचा शोध पोलिसांनी सुरू केलाय। मात्र केवळ ग्रामस्थांच्या जागरूकतेमुळे या समाजकंटकांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो अलिबाग। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।